कुणीकडे नेऊ बायपास नेऊ का म्हणजे इकडे येते इकडे सांगलीतल्या संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगानं लष्कराची एक जी टीम रात्री दाखल झाली होती ती टीम आता फील्डवरती उतरलेली दिसून येते। आता कर्नाळ रोड परिसरामध्ये ही लष्कराची एक टीम आपल्या बोटीसह दाखल झाले। ही बोट या ठिकाणी घेऊन जे लष्कराचे जवान आहेत ते आता या भागामध्ये दाखल झालेत आणि ह्या भागात जे पाणी आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या कर्नाळ रोडवरती पाणी आहे। अशा पद्धतीने अनेक भागामध्ये पाणी शिरताना त्या अशा भागामध्ये एक बोट लष्कराची टाकून एक प्रात्यक्षिक घेतलं जाणार आहे की अशा या भागामध्ये बोटी चालण्यामध्ये काही अडचण येते का याची चाचपणी आता काही वेळामध्ये या कर्नाळ रोडवरील जे पाणी साचलंय त्या भागामध्ये केली जाणार आहे। तर अशा पद्धतीने लष्कराची टीमच्या मदतीनं या भागामध्ये जर पाऊस वाढला आणखी तर या ठिकाणी अन्य भागामध्ये ज्यावेळी पाणी शिरेल त्यावेळी काही लोकांना रेस्क्यू असो किंवा अन्य काही या ठिकाणी रेस्क्यूची जी कामं आहेत ती या बोटीच्या मदतीनं लष्कर करणार आहे आणि त्यामुळेच बोटी घेऊन लष्कराची एक टीम सांगलीतील कर्नाळ रोडवरील ज्या भागामध्ये पाणी रोडवरती आले त्या भागामध्ये दाखल झाले। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।